राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआरच्या विकास कामांना जलद गती द्या। नूतनीकृत सीपीआरचे लोकार्पण दिवाळीपूर्वी करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश। शासकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसरातील विविध विकास प्रकल्पाची आढावा बैठक। कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर रुग्णालय परिसरातील विकास कामं दर्जेदार आणि जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। नूतनीकृत सीपीआरचं लोकार्पण येत्या दिवाळीपूर्वी होण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्यावर त्यांनी भर दिला। या परिसरात सध्या रस्ते, गटर आणि फुटपाथचं काम, जमीन सपाटीकरण आणि सुशोभीकरण, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस कोर्ट बांधकाम, फॉरेन्सिक विभागाची इमारत, निवासी वसतिगृह, परिचारिका प्रशिक्षण केंद्र, विद्युत आणि फर्निचर काम तसंच 600 खाटांचं सामान्य रुग्णालय आणि 250 खाटांचं अतिविशेष उपचार आणि कर्करोग रुग्णालय यासाठी कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे। या सर्व कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। शेंडा पार्क येथील अधिष्ठाता कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले आदी यावेळी उपस्थित होते। मंत्री मुश्रीफ म्हणाले की जिल्ह्यातील सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांसाठी सीपीआर एक महत्त्वाचं रुग्णालय आहे। त्यामुळे इथं वैद्यकीय सेवा उंचावण्यासाठी सर्व कामं तत्परतेनं पूर्ण व्हावीत। तसंच उत्तूर येथील योगा सर्वोपचार केंद्र, सांगाव येथील आयुर्वेद हॉस्पिटल आणि पिंपळगाव येथील होमिओपॅथिक हॉस्पिटलची कामंही लवकर सुरू करण्यासाठी प्रक्रिया गतीनं राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। शेंडा पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याचा आदेशही त्यांनी दिला। बैठकीत विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली आणि आतापर्यंत पूर्ण झालेल्या तसंच प्रगतीपथावर असलेल्या कामांचं सादरीकरण करण्यात आलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।